महाराजांना त्यांनी महाराज व्यासदेवाने केले, मला ज्योतिर्लिंग कथा सांगा. म्हणून ती ज्योतिर्लिंगाची कथा आपण आता श्रवण करणार आहोत. 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि जेवढे ज्योतिर्लिंग आहेत तेवढेच त्यांनी महाराज त्याचे उपलिंग सुद्धा आहेत. म्हणून उपलिंगांची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. त्या उपलिंगांसहित ज्योतिर्लिंगांचा महिमा इथे त्यांनी अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलेला आहे. तो महिमा आपण त्यांनी पाहणार आहोत. रोज सकाळी त्यांनी भगवान शंकराची या 12 ज्योतिर्लिंगांची नावं जर आपण त्यांनी घेत असलो, सौराष्ट्र सोमनाथांच, श्रीशैल्य मल्लिकार्जुनम असं आपण म्हणतो, ही नावं घेतल्यानं त्यांनी महाराज जीवाला पुण्य प्राप्त होतं. म्हणून ती नावं घेत जावीत. ज्योतिर्लिंग सांगू लागले. पहिलं ज्योतिर्लिंग सांगितलं सौराष्ट्र सोमनाथ. दुसरं त्यांनी महाराज ज्योतिर्लिंग सांगितलं मल्लिकार्जुन. यानंतर त्यांनी महाकालेश्वर. त्यानंतर त्यांनी महाराज ओंकारेश्वर. त्यानंतर केदारेश्वर. त्याच्यानंतर भीमाशंकर. त्याच्यानंतर विश्वनाथ काशी विश्वेश्वर. याच्यानंतर त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर वैद्यनाथ. त्याच्यानंतर नागेश्वर. त्याच्यानंतर रामेश्वर आणि त्याच्यानंतर घृष्मेश्वर. असे त्यांनी 12 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे तुम्ही नावं तर सांगितली, पण 12 ज्योतिर्लिंगांची कथा सांगा. या 12 ज्योतिर्लिंगाचे उपलिंग सुद्धा आहेत. सोमनाथ असणारं जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं उपलिंग आहे महाराज अंतकेश्वर. नंतर रुद्रेश्वर. नंतर दूधनाथ. नंतर कर्दमेश्वर. नंतर त्यांनी परमेश्वर. नंतर भूतेश्वर. नंतर भीमेश्वर. याच्यानंतर परत भूतेश्वर, मग गुप्तेश्वर आणि व्याघ्रेश्वर. ही उपलिंगांची नावं त्यांनी वर्णन करून सांगितले. आता त्यांचा विस्तार त्यांनी सांगा अशी विनंती केली. म्हणजे सांगा ज्योतिर्लिंगांचा विस्तार आम्हाला ऐकायचा आहे. मग सांगू लागले सौराष्ट्र देशामध्ये, सौराष्ट्र देश म्हणजे गुजरात प्रांत. या गुजरात प्रांतामध्ये भगवान शंकराचं प्राकट्य झालं. का प्राकट्य झालं त्याचं कारण आहे. म्हणजे चंद्र त्यांनी जो आहे या चंद्राला दक्ष राजानं आपल्या 27 मुली दिल्या. आपण ते ऐकलं, मागे संक्षिप्त रूपानं ऐकलं. त्या 27 मुली दिल्यानंतर त्याच्यातली एक मुलगी रोहिणी, हिच्यावर जास्त प्रेम करू लागला चंद्र. 26 मुली नाराज झाल्या आणि नाराज होऊन बापाकडे गेल्या आणि बापाला म्हणू लागल्या की तो फक्त रोहिणीवरच प्रेम करतो, आमच्यावर प्रेम करीत नाही. दक्षानं शाप देऊन टाकला. सांगितलं तू क्षयरोगी होशील. चंद्र क्षयरोगी झाला. मग आता काय करावं. म्हणून सर्वच त्यांनी आता चंद्र जगामध्ये त्यांनी महाराज अतिशय महत्वाचा आहे. सूर्य आणि चंद्र. सूर्य उगवला की जगाला प्रकाश प्राप्त होतो आणि चंद्र सुद्धा जगाला शीतलता देतो. म्हणून रात्रीच्या वेळी चंद्र त्यांनी उगवला की सर्वांना शीतलता अशा पद्धतीने प्राप्त होते. हा चंद्र जर क्षय झाला मग काय करायचं. म्हणून चंद्राची क्षीणता घालवण्याकरिता काय करावं. म्हणून सर्वजण अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगू लागले की चंद्राला शाप प्राप्त झाला, आता काय करावं. ब्रह्मदेव त्यांनी विचार करायला लागले. ते म्हणले हा चंद्र असाच आहे. हा त्यांनी चुकीचं वागतो. म्हणे कसं काय. गुरुच्या पत्नीचं नाव आहे तारा. गुरु म्हणजे बृहस्पती, देवगुरु बृहस्पती. त्यांच्या पत्नीचं नाव आहे तारा. या चंद्रानं ताराच पळवली, म्हणजे गुरुचीच बायको पळवली. आणि ती चंद्रापासून गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर परत गुरुच्या ताब्यात नेऊन द्यायला लागला. गुरु म्हणला तू पळून घेऊन गेला, आता पुन्हा माझ्याकडे आणून घालतो काय, असं बोलायला सुरुवात केली. दोघंही स्वीकारायला तयार नाही. मग कालांतरानं त्यांनी महाराज ती प्रसूत झाली आणि तिला पुत्र झाला. त्याचं नाव आहे बुध. बुध नावाचा त्यांनी ग्रह आहे ना, तो त्यांनी जन्माला आला आणि तो एवढा तेजस्वी होता की हा बुध ग्रह असा आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हा बुध ग्रह सूर्याच्या प्रकाशात सुद्धा चमकतो. बाकीचे सगळे ग्रह लुप्त होतात सूर्य उगवल्यावर, पण बुधच एकमेव ग्रह असा आहे की जो सूर्याच्या प्रकाशात सुद्धा चमकतो. मग जन्मपत्रिकेमध्ये सूर्य आणि बुध जर एकत्र आले तर त्याला बुध आदित्य योग म्हणतात. हा अतिशय उत्तम असणारा योग असतो बुध आदित्य योग, आणि हा त्यांनी महाराज प्रभावी असणारा योग आहे. मग बुध तेजस्वी पुत्र त्यांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज दोघेही म्हणायला लागले पुत्र माझा, पुत्र माझा. असं त्यांनी चंद्राचं चरित्र आहे. ब्रह्मदेव म्हणला यांना आधीच त्यांनी चुका केलेल्या आहेत म्हणे, पण आता असू द्या, मागच्या सगळ्या चुका विसरून जा आणि विसरून त्याला काहीतरी साधन सांगा. मग सांगितलं जा सौराष्ट्र देशामध्ये समुद्राच्या काठावर बसून भगवान शंकराची उपासना कर. मग भगवान शंकराची उपासना करू लागला चंद्र. या चंद्रानं त्यांनी महाराज प्रभास क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी महाराज वरदान माग म्हटले. ते म्हणजे माझ्या सासऱ्यानं मला शाप दिला, क्षयरोगी होशील. मग चंद्र कलेकलेने घटत घटत जातो ना, आमोशा होती ना महाराज, म्हणून त्याला शाप प्राप्त झालेला आहे. भगवान शंकर म्हणले त्याचा शाप तर मी घालू शकत नाही दक्षाचा, पण तुला वरदान देऊ शकतो. म्हणजे कशाचा, परत वृद्धी होण्याचा, तू वाढत जाशील. म्हणून सासऱ्याच्या शापानं क्षीण होशील आणि माझ्या वरदानानं त्यांनी अशा पद्धतीने वाढत जाशील. म्हणून दक्षाच्या शापानं चंद्र त्यांनी घटत घटत जातो
आणि भगवान शंकराच्या वरदानानं त्यांनी वाढत वाढत जाऊन पौर्णिमा होते, हा त्यातला भाव आहे. म्हणून अशा पद्धतीने प्रसन्न झाले चंद्रावर. चंद्राचं नाव आहे सोम. चंद्राला काय म्हणतात? सोम. चंद्राला वरदान देण्याकरिता भगवान शंकर तिथे प्रगट झाले, म्हणून भगवान शंकराला नाव पडलं सोमनाथ. म्हणून सोमनाथ भगवान तिथे प्रत्यक्ष प्रगट झाले. चंद्रानं विनंती केली, देवा जसं माझा त्यांनी क्षय निवृत्त करण्याकरिता माझ्यावर प्रसन्न होऊन तुम्ही त्यांनी वरदान देण्याकरिता आलात, असेच तुम्ही इथेच ज्योतिर्मय स्वरूपामध्ये वास्तव्य करा, असं त्यांनी सांगितलं. चंद्राला भगवंतानं स्वतःच्या मस्तकावर अशा पद्धतीने धारण केलं आणि भगवान शंकर तिथंच राहिले आणि त्यांना नवीन नाव प्राप्त झालं, त्याचं नाव आहे सोमनाथ. म्हणून त्यांनी सोमनाथ रूपानं भगवान शंकर सोमनाथ भगवान की जय. पण लोक त्याला सोरटी सोमनाथ म्हणतात. हे सोरटी शब्द हा अपभ्रंशी शब्द आहे. खरं तर सौराष्ट्र सोमनाथ म्हणत जावं, हा सौराष्ट्र शब्द खरा शब्द आहे. लोकांनी त्याचं सोरटी करून टाकलं. असा सोरटी सोमनाथ हा प्रसिद्ध जगात झाला, पण तो खरा सौराष्ट्र सोमनाथ आहे. म्हणून त्यांनी मला सोमनाथाचं चरित्र वर्णन करून सांगितलं. इथे त्यांनी मला चंद्रशापमुक्त त्यांनी झालेला आहे. तिथे त्यांनी आपण जर स्नान करण्याकरिता गेलो तर आपले पण त्यांनी अनेक प्रकारचे रोग बरे होतात, असं असणारं ते दिव्य स्थान आहे. दुसरं त्यांनी महाराज ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव आहे मल्लिकार्जुन. हा मल्लिकार्जुन रूपानं भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. का बरं प्रगट झाला त्याचं कारण आपण मघाच ऐकलं की कार्तिकेय स्वामी रुसून क्रौंच पर्वतावर जाऊन बसले आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज भगवान शिव आणि पार्वती त्याची समजूत काढण्याकरिता त्यांनी तिथे गेलेले आहेत. पण तो त्यांनी महाराज आईवडील आले असं पाहून आणि पुढे त्यांनी महाराज पळू लागला. मग ते तिथेच त्यांनी वास्तव्याला थांबले आणि त्यांनी महाराज दर अमावस्या आणि पौर्णिमेला एक एक करून मुलाला भेटायला जायचं ठरवलं. म्हणून मल्लिका आणि अर्जुन रूपानं भगवान शंकर तिथे वास्तव्य करत आहेत. म्हणून दुसरं ज्योतिर्लिंग पाहायला मिळालं, त्याचं नाव आहे मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन भगवान की जय. जो कोणी मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जातो त्याच्या पापाचा नाश होतो, इष्टकामना पूर्ण होतात, सुखाची प्राप्ती होते, धनधान्य संपदा प्रतिष्ठा आरोग्य त्याला प्राप्त होतं, पुन्हा गर्भवास भोगायला येत नाही, अक्षय पदाची प्राप्ती होते, असं त्यांनी वैशिष्ट्य या ज्योतिर्लिंगाचं आहे. यानंतर त्यांनी तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर. या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये त्यांनी महाराज अवंती नावाची नगरी आहे, म्हणजे उज्जैन नगरी. उज्जैन नगरीचं खरं नाव आहे अवंतीपुरी. या अवंती नगरीमध्ये त्यांनी महाराज परम भक्त भगवान शंकराचे परम भक्त ब्राह्मण राहत होते. त्याला त्यांनी महाराज 4 मुलं होते. एकाचं नाव आहे देवप्रिय, दुसरा आहे त्यांनी महाराज मेधाप्रिय, तिसरा आहे सुकृत आणि चौथा आहे सुव्रत. हे चौघे त्यांनी महाराज आई वडिलांची अशा पद्धतीने सेवा करणारे आहेत. त्याच परिसरामध्ये त्यांनी महाराज 2 दैत्य प्रगट झाले होते. एकाचं नाव आहे रत्नमाल आणि दुसऱ्याचं नाव आहे दूषण. हे दोनही दैत्य त्यांनी महाराज परमार्थ करणाऱ्या लोकांच्या विरोधात होते. देवधर्म करायला कोणी लागलं की त्यांच्या विरोधात त्यांनी उभं राहून त्यांचा घात करून टाका. त्यावेळेला दोघंच होते महाराज फक्त. म्हणजे आता त्यांनी बरेच आहेत, बऱ्याच लोकांना देवधर्म आवडत नाही महाराज केलेला. ते म्हणतात हे सगळे आज का 2-4 दिवसापासून व्हॉट्सॲपला एक बातमी फिरते, काय गावाचं नाव आहे काय माहिती, पण त्याच्यात गावानेच ठराव पास केला. तर ते म्हणले हे सगळे लोक एकत्र येतात आणि सप्त्या करतात आणि सप्ताहामध्ये लाखो रुपये खर्च त्यांनी होतात, गावाचं नुकसान होतं आणि अशा पद्धतीने खर्च करण्यापेक्षा आपण वेगवेगळे उपक्रम त्यांनी करू. म्हणून इथपासून पुढे आपल्या गावामध्ये भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम कधीच होणार नाहीत असा ठराव पास केला ग्रामपंचायतीनं. म्हणजे कोणत्या जन्मातलं पाप आला असेल देव जाणे महाराज. अरे हे कथान कीर्तन जर गावगाव झाले तर लोकांच्या पोटात थोडी सात्विकता तरी राहील. नाही काही तर निदान लोक आईला आई म्हणतील, बापाला बाप म्हणतील, भावाला भाऊ म्हणतील. लोकांच्या स्त्रियांकडे पाहिल्यावर त्यांच्यात आया बहिणी तरी पाहायला शिकतील. या कथा कीर्तनांमधून हे शिकायचंय. अरे हे जर गावगाव बंद करून टाकले ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन तर उद्या काय होईल? जनावरासारखे वागतील ना लोक, खातील ना एकमेकाला कापून. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज हे बंद करू नका, याला वाढवा, याला खतपाणी घाला. आपले लेकरं बाळ जर आनंदात राहावे असं वाटत असेल, संस्कारित व्हावे असं जर वाटत असेल तर कथा कीर्तनांचा स्वीकार करा. याला बावळटपणा समजू नका. महत्वाची गोष्ट आहे. मनस शब्द वापरला तेव्हा दोघंच होते, दूषण नावाचा दैत्य, तो दुसरा त्यांनी महाराज रत्नमाल होता. आता त्यांनी एवढे गावगाव जन्माला यायला लागले, परमार्थाच्या विरोधात उभे राहायला लागले. महत्वाची गोष्ट आहे की नाही महाराज? गरजेची गोष्ट आहे. म्हणून जिथे त्यांनी हे सप्ताह होत असतील, जिथे त्यांनी कथा कीर्तन होत असतील, आपल्या खिशातून 2 रुपये आवर्जून तिथे जाऊन द्या. सत्कर्म याला म्हणतात. याच्यापेक्षा कोणतं सत्कर्म मोठं आहे? म्हणजे या सत्कर्माला जर त्यांनी तुम्ही अशा पद्धतीने सहाय्यता कराल तर देव आपला वंश सांभाळील. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने सत्कर्म केलं. कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून सत्संग जीवनामध्ये घडावा. म्हणून त्यांनी फार गरजेचं आहे महाराज. मंडपवाल्यानं सप्ताहाला मंडप आवर्जून देत जावं महाराज.
सप्ताहाला मंडप देण्याची इच्छा पोटात त्यांनी करावी. या 7 करणाऱ्या लोकांनी आवर्जून कथा कीर्तनांमध्ये त्यांनी महाराज जाण्याची अपेक्षा करावी. सगळ्याच माध्यमातून त्यांनी महाराज या निमित्तानं आपल्याला कथा कीर्तन श्रवण करायला मिळतील आणि आपलं जीवन सात्विक व्हायला हा त्यातला भाव आहे. या दैत्यांना त्यांनी महाराज ते अशा पद्धतीने आवडत नव्हतं आणि हे दोघेजण त्यांनी महाराज पार्थिव शिवलिंग तयार 4 पार्थिव शिवलिंग तयार करून मातीचं शिवलिंग तयार करायचे, ब्राह्मणाची मुलं, आणि ते त्यांनी भगवान शंकराची पूजा करायची. ते पूजा करतायत हे त्यांनी ज्यावेळेला दुष्यनाला कळालं, हा दुष्यंत त्यांनी आला आणि आल्यानंतर त्यांना मारून टाकण्याकरिता तयार झाला, पण ते घाबरले नाहीत. भगवान शंकराचा धावा करू लागले. भगवान शंकराचं स्मरण करत असताना हा मारण्याकरिता तयार झाले. इतक्या त्यांनी मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्याबरोबर त्यांनी भगवान महाकाल प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्या दैत्यांचा निपात अशा पद्धतीने करून टाकला महाकाल भगवंतानं आणि तिथेच विराजमान झाले महाकालेश्वर रूपाने. महाकालेश्वर भगवान की जय. म्हणून काळाचा काळ असणारा महाकाल प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तो त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. म्हणून त्यांनी महाकालेश्वराची भक्ती अशा पद्धतीने पुढे सुरू झाली. यानंतर ओंकारेश्वर महादेव म्हणजे ज्योतिर्लिंग आहे महाराज. नर्मदा माईच्या काठावर ओंकारेश्वर नावाचं क्षेत्रच आहे. नारदजी भ्रमण करत करत त्यांनी विंध्याचलापर्यंत गेले, विंध्याचल पर्वतावर, आणि विंध्याचलाला त्यांनी महाराज मेरू पर्वताचा महिमा सांगायला लागले. ते म्हणले मेरू पर्वत फार मोठा आहे, तो सर्वात श्रेष्ठ आहे, तो फार उंच आहे, त्याला अभिमान झालेला आहे, बाकीच्या कोणाला मानतच नाही. मग याच्या मनामध्ये त्यांनी विचार निर्माण झाला विंध्याचलाच्या, की आपण त्यांनी महाराज एवढा श्रेष्ठ पर्वत असून आपल्याला तो मानित नाही, मग काय करायचं, आपलं श्रेष्ठत्व वाढवण्याकरिता आपण काहीतरी विशेष केलं पाहिजे. म्हणून तो भगवान शंकराची उपासना करायला लागला. भगवान शंकराची त्यानं उपासना केली आणि उपासना करून भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिलं. विचारलं काय पाहिजे सांगा. म्हणे काही नाही, तुम्ही अखंड याच स्थानावर विराजमान व्हा दिव्य ज्योतिर्मय स्वरूपामध्ये. म्हणून भगवान त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्या विंध्याचं म्हणणं ऐकून, विंध्याचलाचं म्हणणं ऐकून तिथेच वास्तव्याला राहिले. म्हणून भगवान शंकर वास्तव्य करतात, म्हणून त्याचा महिमा त्यांनी अशा पद्धतीनं विशेष रूपाने वाढला. म्हणून तिथे ज्योतिर्लिंग रूपानं त्यांनी महाराज भगवान वास्तव्य करतात. त्यांना ओंकारेश्वर आणि अमलेश्वर अशी त्यांनी 2 असणारी नावं आहेत. ओंकारेश्वर क्षेत्रात जाल तर खाली एक त्यांनी महादेवाचं मंदिर आणि वरती एक महादेवाचं मंदिर आहे. 2 ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून ओंकारेश्वर आणि अमलेश्वर असे त्यांनी भगवान वास्तव्य करतात. त्याला ओंकार असं त्यांनी म्हणतात. ओंकारेश्वर भगवान की जय. अमलेश्वर भगवान की जय. यानंतर त्यांनी महाराज केदारेश्वर महादेव हे पण ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ आपण त्याला सर्वजण म्हणतो. हा केदारेश्वर आहे. नरनारायणाचा अवतार झाला आणि या नरनारायणानं भगवंताचं स्तवन केलं. ते ज्या क्षेत्रामध्ये केलं ते केदारनाथ क्षेत्र आहे महाराज. आधी केदारनाथ क्षेत्र तयार झालं, मग बद्रीनाथ तयार झालं. आधी भगवान शंकराची आराधना नरनारायणाने केली. त्यांच्यासमोर भगवान शंकर प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज या नरनारायणाने त्यांचं पूजन केलं आणि म्हणून त्यांनी महाराज केदारेश्वर नावानं भगवान शंकर तिथे वास्तव्य करता राहिले. ही एक कथा वर्णन करून सांगतात. पांडव ज्या वेळेला स्वर्गारोहण करून जाण्याकरिता निघाले त्यावेळेला आधी केदारनाथ क्षेत्रात गेले, मग बद्रीनाथात जाऊन त्यांनी महाराज पुढे त्यांनी सतोपंथाला जाण्याकरिता निघाले. पण केदारनाथ क्षेत्रामध्ये गेलेले असताना भीमाला त्यांनी अभिमान झाला होता बळाचा. तो अभिमान घालवण्याकरिता त्यांनी भगवान शंकर तिथे प्रत्यक्ष प्रगट झाले आणि भीमानं त्यांनी महाराज ते रेड्याच्या रूपात प्रगट झाले. भीमानं त्यांची शेपटी धरली आणि ओढायला सुरुवात केली. भगवंतानं जमिनीमध्ये तोंड अशा पद्धतीने खुपसलं आणि तो ओढायला लागला. पण ओढाताना त्यांनी होऊ लागले, अर्धच त्याच्या हातात तुटून आणि अर्ध पुढं निघून गेलं. ते त्यांनी नेपाळ प्रांतात त्यांनी जाऊन स्थिर झालं. काठमांडू नेपाळमध्ये त्यांनी आपण पाहतो ना, तिथे त्यांनी महाराज पशुपतीनाथ अशा पद्धतीने प्रगट झाला. तो पशुपतीनाथ आहे आणि हा केदारनाथ आहे. म्हणून केदारनाथ ज्योतिर्लिंग जर पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर पशुपतीनाथाला सुद्धा गेलं पाहिजे. आता आम्ही काशीच्या यात्रेला जाणार आहोत. त्याच्यामधून त्यांनी आमचं होणार आहे पशुपतीनाथ. पण ज्यांना जायचं असेल त्यांना अशा पद्धतीनं आवर्जून अशा पद्धतीनं त्यानं रूट ठरवून घ्यावा आणि त्या पद्धतीनं पशुपतीनाथाची दर्शनाची अशा पद्धतीने व्यवस्था करावी. म्हणून केदारनाथ असं स्थान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालं. हा केदारनाथ भगवान आहे. यानंतर भीमाशंकर आपल्या महाराष्ट्रात आहे. भीमाशंकर नावाचं त्यांनी महाराज ज्योतिर्लिंग प्रगट झालं. का बरं? भीम नावाचा दैत्य त्यांनी अशा पद्धतीनं उन्मत्त झाला आणि त्या काळामध्ये त्यांनी महाराज सर्वांनाच त्रास देऊ लागला. या सुदक्षिण नावाचा त्यांनी असणारा एक त्यांनी भक्त आहे, एक राजा आहे. कामरूप नावाचा देश आहे. म्हणजे या भीमाशंकर क्षेत्र ज्या स्थानात आहे त्याला कामरूप क्षेत्र म्हणतात. या कामरूप क्षेत्रामध्ये हा सुदक्षिण भगवान शंकराची उपासना करतो आहे. या भीमदैत्याला कोणीतरी सांगितलं
की तुझा मृत्यू व्हावा, तुला मारता यावं म्हणून शंकराची उपासना करतोय. म्हणून हा त्यागणी महाराज तपश्चर्या करतोय. एवढ्यात हा भीम नावाचा दैत्य आला आणि येऊन त्यागणी महाराज सुदक्षणाला मारण्याकरिता तयार झाला. आता तो त्याला मारणार आहे, हातामध्ये तळपती तलवार घेऊन आला. मारणार इतक्यात भगवान त्यागणी प्रत्यक्ष प्रगट झाले, भगवान शंकर. आणि या शंकराने त्यागणी महाराज या भीमदैत्याबरोबर युद्ध केलं आणि भीमदैत्याबरोबर युद्ध करून भीमाला मारून टाकलेलं आहे. म्हणून त्यागणी महाराज त्याच्या नावावरून भगवान शंकराचं नाव पडलं भीमाशंकर. म्हणून भीमाशंकर रूपानं भगवान प्रत्यक्ष अशा पद्धतीनं विराजमान. भीमाशंकर भगवान की जय. भीमाशंकर त्यागणी प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याच्या जटेतून वाहणारी जी त्यागणी गंगा आहे, त्या गंगेला सुद्धा त्यागणी नवीन नाव प्राप्त झालं, भीमरथी. भीमरथी आधीचं त्यागणी नाव आहे भागीरथी आणि तीच भागीरथी भीमरथीच्या रूपानं वाहती आहे. महाराष्ट्रात 2 ठिकाणी ही गंगा वाहती आहे महाराज. एक गोदावरीच्या रूपानं वाहती आहे, पुढे तो प्रसंग येणार आहे, आणि भीमरथीच्या रूपानं वाहती आहे. म्हणून भीमरथीच्याच काठावर भगवान पांडुरंग परमात्मा विराजमान आहे, ती गंगाच आहे. म्हणून तुझ्या चरणीच्या गंगा हा शब्द वापरला. भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. जनाबाई वर्णन करून सांगतात. म्हणून भीमाशंकर असणारं त्या ज्योतिर्लिंग प्रत्यक्ष प्रगट झालं. जो कोणी भीमाशंकराची उपासना करील भगवान त्याला भोग आणि मोक्ष अशा पद्धतीने प्राप्त करून देतील. यानंतर त्यागणी महाराज विश्वेश्वर म्हणजे विश्वनाथ, काशी विश्वनाथ, हे तर आपण आधीच पाहिलं की कालाग्निरुद्र त्यागणी महाराज भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. तो त्यागणी महाराज बाहेरून तमगुणी आहे आणि आतून सत्वगुणी आहे. देवदेवतांनी अशा पद्धतीने विनंती केली की भगवान तुम्ही या ठिकाणी सदैव वास्तव्य करावं. म्हणून तो परमात्मा काशी क्षेत्रामध्ये आणि विश्वनाथाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे. संपूर्ण जगाला त्यांनी अशा पद्धतीनं वरदान देण्याकरिता भगवान त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. तिथेच भगवती गंगा वाहती आहे, ती तीर्थ आहे आणि ते दिव्य असणारं क्षेत्र आहे, ते अनादि क्षेत्र आहे. भगवान शंकरानं स्वतःच्या सामर्थ्यानं प्रगट केलेलं आहे. म्हणून भगवान विश्वनाथ रूपानं त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. हा दिव्य असणारा महिमा वर्णन करून सांग. विश्वनाथ भगवान की जय. यानंतर त्यागणी महाराज वैद्यनाथ, त्याला वैजनाथ असंही म्हणतात, वैद्यनाथ असंही म्हणतात. तो परळी स्थानामध्ये वास्तव्य करतोय. या परळी स्थानामध्ये त्यागणी महाराज भगवान त्यागणी वास्तव्य करत आहेत. कशामुळे वास्तव्य करतायत? रावणाची आई, तिचं नाव आहे केकसी, ही त्यागणी महाराज मातीची शिवलिंग तयार करत होती आणि शिवलिंग तयार करून त्यागणी महाराज अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा करत होती. त्यानं सांगितलं, आई मातीचे शिवलिंग काय करतेस, मी तुला त्यागणी प्रत्यक्ष शिवलिंग आणून देतो, शिवाचा आत्मलिंगच आणून देतो, असं त्यांनी बोलला. आणि भगवान शंकराकडे गेलेला आहे. त्यानं घनघोर तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. मग त्यांनी विचारलं, तुला काय पाहिजे सांग. म्हणे, काही नाही देवा, मला तुमचं आत्मलिंग द्या. प्रसन्न होऊन भगवान शंकरानं त्याला आत्मलिंग देऊन टाकलं. आणि दिल्यानंतर त्याने मला ते आत्मलिंग घेऊन जाण्याकरिता निघाला. फक्त एक अट सांगितली, कुठं टेकवायचं नाही. जर टेकवलं तर त्याने महाराज मी परत तुझ्याबरोबर येणार नाही. अशी अजून एक कथा त्याने महाराज गोकर्ण महाबळेश्वराची पाहायला मिळते. ती सुद्धा कथा अशीच आहे. रावण आत्मलिंग घेऊन चालला आणि तिथे त्याने अशा पद्धतीने ते ठेवलं. पण परळी वैजनाथाची कथा मात्र अशीच आहे. तो त्यागणी महाराज तिथे स्थिर आहे. तिथे त्यागणी महाराज रावण निघाला, पण मायावी त्यागणी महाराज देवतांच्या योगानं त्याला लघुशंका आली, लघवी आली. आणि आता लघवीला जायचं, त्याला अनावर झालं. महाराज काय करायचं म्हणून त्यानं त्यागणी महाराज ते शिवलिंग खाली टेकवायचं ठरवलं. पण खाली कसं टेकवावं, हे जर खाली टेकवलं तर इथंच राहील. मग एक त्यागणी महाराज गायी चारणारा मनुष्य त्याला दिसला. गणपती बाप्पा गुराख्याचं रूप धारण करून गेले. गणपती बाप्पांना त्यांनी म्हणू लागले, हे बघा, एवढं शिवलिंग तुम्ही त्यागणी हातात घेऊन उभे राहा, मी जरा जाऊन येतो. त्याला त्यागणी मायेनं एवढी लघवी आली, महाराज लघवीच करत बसला तिकडं. लवकर ये ना, यानं आठ घातली होती, लवकरात लवकर आला तर बरं, नाही तर मला लवकर जायचं आहे. तू जर नाही आला एवढ्या वेळ तर मी खाली ठेवून देईन. रावण काय लवकर आला नाही आणि गणपती बाप्पाने ते खाली ठेवलं आणि ते ठेवल्याबरोबर तिथं स्थिर झालं. म्हणून तिथे भगवंताचं स्थान तयार झालं. त्याचं नाव आहे त्यांनी वैद्यनाथ. म्हणून वैद्यनाथेश्वर रूपानं ज्योतिर्लिंगाच्या रूपात भगवान शंकर परळी गावामध्ये त्यांनी विराजमान आहे. वैद्यनाथ भगवान की जय. यानंतर नागेश्वर, नागनाथ त्यांनी ज्योतिर्लिंग आहे. याच्यात त्यांनी महाराज बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे. काही म्हणतात त्यांनी तिकडे गुजरात प्रांतामध्ये दारुकवन आहे, तिथं नागनाथ त्यांनी आहे. आणि आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये आपण त्यांनी औंढा नागनाथ या रूपामध्ये त्याला पाहतो. इथे त्यांनी महाराज दारुक नावाचा एक दैत्य जन्माला आला होता. या दारुक दैत्याच्या नगरीमध्ये त्यांनी महाराज एक वैश्य राहत होता, त्याचं नाव आहे सुप्रिय. हा सुप्रिय भगवंताचा भक्त होता आणि भगवान शंकराची उपासना करत होता.
या सुप्रियानं त्यांनी महाराज अंतकरणापासून भगवंताची उपासना सुरू केली म्हणून याला बंदीखान्यात टाकलं महाराज या दारुकानं. आणि बंदीखान्यात गेला तरी सुद्धा भगवान शंकराचं स्मरण त्यानं बंद केलं नाही. म्हणून हा भगवान शंकराचं अखंड स्मरण करतोय म्हणून दारुक रागावला आणि या दारुकानं त्यांनी महाराज या सुप्रियाला मारण्याचा प्रयत्न केला. भगवान शंकर त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज सुप्रियाला वाचवलं आणि दारुकाला अशा पद्धतीनं त्याचा निपात करून टाकलेला आहे. म्हणून दारुका वनामध्ये त्यांनी महाराज भगवान नागेश्वराच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले आणि ज्योतिर्मय स्वरूपात त्याच ठिकाणी वास्तव्य करू लागले. हेच त्यांनी असणार नागेश्वर भगवान की जय. तिथे त्यांनी भगवान शंकर नागेश्वर आहेत आणि भगवती नागेश्वरीच्या रूपानं त्यांनी अशा पद्धतीने वास्तव्य करते. यानंतर 10वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर. हे रामेश्वर ज्योतिर्लिंग तयार झालं त्याचं कारण भगवान प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेण्याकरिता निघाले. हनुमंतानं सीतेचा शोध लावला. समुद्राच्या पलीकडे त्यांनी जायचं आहे लंका नगरीमध्ये. मग काय करावं म्हणून त्यांनी अलीकडच्या काठावर असतानाच भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यांनी महाराज भगवान शंकराची वालुकामयी मूर्ती त्यांनी तयार केली आणि त्याची पूजा केली. भगवान शंकरानं जिथे भगवान प्रभू रामचंद्रांनी जिथे जिथे शिवमूर्ती पिंडी स्थापन केल्या त्या सगळ्या पूर्वाभिमुख आहेत महाराज. कारण सूर्यवंशात जन्माला आलेले प्रभू रामचंद्र आहेत ना म्हणून जिथे जिथे त्यांनी महाराज रामचंद्रांनी तयार केलेली पिंड असेल ती पूर्वाभिमुख पाहायला मिळते. म्हणून शिरूरजवळ रामलिंग नावाचं क्षेत्र आहे. ती रामानं त्यांनी स्थापन केलेली महादेवाची पिंड आहे. मला वाटतं डोंगरगणला सुद्धा रामानंच त्यांनी स्थापन केलेली महादेवाची पिंड आहे. म्हणून अशा पद्धतीनं रामानं जिथं स्थापन केल्या त्या पूर्वाभिमुख आहेत. म्हणून रामेश्वराची पूजा रामानं अशा पद्धतीने केली. भगवान प्रसन्न झाले. वरदान मागितलं. रावणावर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. तू विजयी होशील असं वरदान भगवान शंकरानं देऊन टाकलं. मग सेतू तयार झाला. रावणावर विजय त्यांनी अशा पद्धतीने झाला. पुष्पक विमानात बसून भगवान जाण्याकरिता निघाले. परत त्या स्थानामध्ये उतरले. रामेश्वराचं पूजन त्यांनी परत एकदा केलं आणि मग भगवान पुढे निघून गेले. म्हणून त्यांनी भगवान रामेश्वराच्या रूपानं त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपानं वास्तव्य करतायत. रामेश्वर भगवान की जय. यानंतर पुढील ज्योतिर्लिंग त्यांनी आहे त्र्यंबकेश्वर. हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्यांनी महाराज विशेष असणारं ज्योतिर्लिंग आहे. या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये त्यांनी महाराज गौतम ऋषी वास्तव्य करतायत. या गौतमाच्या पत्नीचं नाव आहे अहिल्या. 1 वाजेपर्यंत सगळं आटपलं असं मला वाटलं होतं. पण आता बऱ्याच कथा होत्या अजून बऱ्याच सांगायच्या राहिल्यात पण आता मी काडीनं औषध लावून पुढे जाईल. महत्वाचा विचार आहे का पण ज्योतिर्लिंग तरी इमानदारीने त्यांनी सांगावेत म्हणून तेवढे त्यांनी सांगतोय. त्यांची आठवण जरी आज शिवरात्रीच्या दिवशी आपल्या सर्वांना झाली तरी फार झालं महाराज. म्हणून त्यांनी महाराज गौतम ऋषी तिथे राहत आहेत. कर्मधर्म संयोगानं ब्रह्मगिरीच्या परिसरामध्ये आणि दुष्काळ पडला. कोणालाच पाणी प्यायला मिळेना अशी अवस्था झाली. या गौतमानं त्यांनी महाराज तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्यांनी महाराज वरुणाला प्रसन्न करून घेतलं. वरुणदेव प्रसन्न झाला. बऱ्याच काळापर्यंत पाऊस पडला नाही. सगळीकडे हाहाकार झाला. वरुणदेव प्रसन्न झाले. म्हणे काय पाहिजे सांग. म्हणे काय नाही पाऊसच पडत नाही तुम्ही काहीतरी पाऊस पाडा नाही ते. म्हणे भगवान शंकराचीच अशी इच्छा आहे की इथे त्यांनी महाराज दुष्काळ पडावा. मग काय करावं म्हणे नाही काय तर निदान थोडं प्यायपुरतं तरी द्या. म्हणे एखादा खड्डा खांदा त्या खड्ड्यामध्ये कायमस्वरूपीचं पाणी राहील. म्हणून त्याच क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याला खड्डा खोदला आणि खड्डा खोदून त्याच्यामध्ये त्यांनी महाराज जल प्रत्यक्ष प्रगट झालं. सर्वांनाच जल प्राप्त झालं. तिथे अजूनही तो खड्डा आहे. त्याचं नाव आहे कुशावर्त. हे कुशावर्त तीर्थ आहे. तिथंच अशा पद्धतीने जल प्रगट झालं. सर्वांना जल प्राप्त होऊ लागलं. परिसरातले ऋषीमुनी त्यांनी महाराज संपन्न झाले. आणि आता त्यांनी महाराज त्याच पाण्याच्या बळावर कधीच पाणी संपत नव्हतं त्या पाण्याच्या बळावर त्यांनी खाण्यापुरती शेती सुद्धा सर्वजण करू लागले. गौतमानं त्यांनी अशा पद्धतीने खाण्यापुरती शेती केलेली. अहिल्या तिथे बरोबर राहते आहेत. पण ज्याच्यामुळं पाणी प्रगट झालं त्यालाच लोक पाणी द्यायना. नंबरला लागून पाणी घ्यायची बारी आली. म्हणून त्यांनी महाराज गौतमाचे सेवक पाणी घेण्याकरिता गेले. त्यांना हाकलून दिलं बाकीच्या सगळ्या लोकांनी. मग अहिल्या स्वतः आली आणि ती नंबरला न लागता त्यांनी महाराज पाणी घेऊ लागले. मग ऋषीपत्नी रागावल्या आणि रागावून त्यांनी महाराज अहिल्याला वाईट साईड बोलू लागल्या. हे फार उन्मत्त झाले. त्यांना अभिमान झाला त्यांच्यामुळे पाणी आलं म्हणून असं सर्वजण बोलू लागले. मग याला काहीतरी अशा पद्धतीने गुंतवलं पाहिजे. मग काय करावं. बाकीच्या ऋषीमुनींनी गणपतीची उपासना केली. गणपती बाप्पा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर म्हणले या गौतमाला काहीतरी त्यांनी अद्दल घडली पाहिजे. काय करावं म्हणून गणपतीनं मरतुकड्या गायीचं रूप धारण केलं आणि त्यांनी महाराज गौतमाच्या शेतामध्ये ती गाय गेली. म्हणजे गणपती बाप्पा स्वतःच गाय झाले. आता गाय शेतात आलेली आहे आणि ती त्यांनी गाय शेत खाते आहे असा विचार करून गवताच्या काड्या गौतमानं हातात घेतल्या आणि गायीला हाकलण्याकरिता म्हणून त्यांनी गवताच्या काडीनं हाकलू लागले. पण ती गाय मायावीच होती महाराज. गणपती बाप्पाच झाले होते. गवताच्या काडीचा स्पर्श झाल्याबरोबर गाय मरून गेली. सगळेच ऋषीमुनी आले. वारे वा म्हणे
स्वतःला मोठे तपस्वी समजता, फार त्यांनी हुशार समजतान, फार आमकं त्यांनी देवाचं भक्त समजतान, गायच मारून टाकली, आता काय करायचं? मग त्यांनी महाराज सांगितलं तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मग काय प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून तर त्यांनी महाराज 100 वर्षाची तपश्चर्या करायला लावली, त्याने ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायला लावल्या, भरपूर अशा पद्धतीचं प्रायश्चित्त सांगून टाकलं. आणि गौतमानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं प्रायश्चित्त केलेलं आहे. सांगितलं तुम्ही जर त्यांनी या स्थानावरती गंगा आणाल तरच त्यांनी पापातून मुक्त व्हाल, असं सांगून टाकलं. मग भगवान शंकराची तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी विचारलं काय पाहिजे सांगा. म्हणे माझ्याकडून गो हत्येचं पातक झालेलं आहे, मला पातकातून मुक्त करा. भगवान शंकर म्हणले तुझ्या हातानं पाप घडलंच नाही, गाय तू मारलीच नाही. म्हणे माझ्या समोर गाय मेली. म्हणे ती गाय नव्हतीच, गणपती गायीचं रूप धारण करून आला तो, त्याचा नाईलाज होता, ऋषीमुनींना वरदान दिलं होतं म्हणून. म्हणे मग आता काय पाहिजे सांग. म्हणे काय नाही देवा, गंगा प्रगट व्हावी एवढीच इच्छा आहे. म्हणून गंगेला प्रगट करायचंय. ब्रह्मगिरीच्या शिखरावर भगवान शंकर अशा पद्धतीने वास्तव करतात, तिथे त्यांनी जाऊन उभे राहिले, गंगेचं आवाहन करू लागले, ती मानवती झाली. म्हणून भगवान शंकर रागावले, जटा मोकळ्या सोडलेल्या आहेत, 2 गुडघे त्यांनी महाराज जमिनीवर टेकवलेले आहेत आणि गंगे गंगे म्हणून हाक मारत जटा आपटलेले आहेत. जटा आपटल्याबरोबर गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर त्यांनी विचारलं काय आज्ञा आहे. सांगितलं इथंच थांब. गौतमा करता त्यांनी प्रगट झाली म्हणून गंगेचं नाव पडलं गौतमी. म्हणून गंगा गोदावरी माता असं तिला म्हणतात. ती त्यांनी गोदावरी रूपानं प्रगट झाली, गौतमी रूपानं अशा पद्धतीने प्रगट झाली. गंगा तिथे त्यांनी प्रगट झालेली आहे. ती गुप्त रूपानं गंगाद्वारापर्यंत आलेली आहे आणि गंगाद्वारातून कुशावर्तापर्यंत आलेली आहे आणि कुशावर्तातून पुढे प्रवाहित होते आहे. हा त्यातला भाव आहे. गंगेनं सांगितलं देवा मला इथं त्यांनी सोडलं, पण मी एकटी राहणार नाही, मी इथं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः सगळ्या परिवारासह इथं राहणार असाल तर मी राहते. मग भगवान शंकराने तिला वरदान दिलं, कलियुगाच्या शेवटापर्यंत त्यांनी तू इथंच प्रवाहित होशील आणि मी तुझ्याबरोबर इथंच वास्तव्य करीन. म्हणून भगवान त्यांनी त्रिगुणात्मक आहे, तो त्र्यंबकेश्वराच्या रूपानं तिथे वास्तव्य करू लागला. म्हणजे ते पार्वती, गणपती आणि भगवान त्र्यंबकेश्वराच्या रूपानं गंगेसहित वास्तव्य करत आहेत. असं परमपावन असणारं ते स्थान आहे, म्हणून त्याला त्र्यंबकेश्वर असं अशा पद्धतीने नाव प्राप्त झालं. आणि हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून जगामध्ये प्रसिद्ध. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. अशी घनघोर तपश्चर्या गौतमानं केली म्हणून गौतमी गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्राचा महिमा अशा पद्धतीने वाढला. यानंतर 12वं ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव आहे घुष्मेश्वर. हा घुष्मेश्वर त्यांनी महादेव सर्वांचे मनोरथ पूर्ण करणार आहे. सुदेह नावाचा त्यांनी एक ब्राह्मण, अतिशय त्यांनी महाराज सात्विक ब्राह्मण आहे, भगवंताची भक्ती करण्यामध्ये त्यांनी महाराज तत्पर आहे. सुदेह त्याचं अशा पद्धतीचं नाव आहे. याची असणारी पत्नी, तिचं नाव आहे सुधर्मा. सुधर्मा दोघे पती पत्नी त्यांनी गावामध्ये राहतात, तपश्चर्या करतायत, भगवान शंकराची भक्ती करतायत. पण कर्मधर्म संयोगानं त्यांना त्यांनी महाराज संतती प्राप्त झाली नाही. मग संतती होत नाही म्हणून लोक अशा पद्धतीने नावं ठेवू लागले. मग त्यानं काय करावं म्हणून त्यांनी महाराज त्याची असणारी जी पत्नी आहे सुदेहाची पत्नी, ती त्यांनी महाराज अशा पद्धतीने व्याकुळ झाली आणि तिनं त्यांनी महाराज आपल्या पतीचं दुसरं लग्न करून द्यायचं ठरवलं. आणि ते आपल्या बहिणीबरोबरच करून दिले. तिचं नाव घुष्मा. घुष्मा या घुष्मेबरोबर विवाह करून दिला. ही घुष्मा भगवान शंकराची भक्त आहे. तिनं त्यांनी महाराज रोज मातीचे त्यांनी महाराज 108 शिवलिंग तयार करावेत आणि हे शिवलिंग तयार करून त्यांनी महाराज भगवान शंकराची पूजा करावी. तिच्या पूजेला भगवान शिव अशा पद्धतीने प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी महाराज तिला पुत्र प्राप्त होण्याचं वरदान दिलं. तिला पुत्र प्राप्त झाला. पार्थिव लिंग म्हणजे मातीचे शिवलिंग तयार करत होती. तिनं ते शिवलिंग तयार करावेत आणि पूजा झाल्यानंतर त्याचं पुन्हा विसर्जन करावं सरोवरामध्ये, असा तिचा नित्य नियम ठरलेला होता. आता त्यांनी महाराज तिला पुत्र प्राप्त झाला. पुत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तिच्या थोरल्या बहिणीला तिच्याविषयीची ईर्ष्या होऊ लागली. म्हणे हिला मुलगा झाला आणि मला त्यांनी संतती प्राप्त झाली नाही, स्वतःच्या बहिणीचाच रागराग करू लागले. कालांतरानं तो मुलगा मोठा झाला, त्या मुलाचा विवाह सुद्धा झाला. आणि आता त्यांनी महाराज त्या विवाह झाल्यानंतर सून घरात आली. सगळ्याच लोकांनी त्यांनी महाराज घुष्मेचंच वर्णन करायला सुरुवात केली. घुष्मेला मुलगा झाला, तिला त्यांनी सून प्राप्त झाली, तिचं कौतुक होऊ लागलं. आणि थोरली मात्र अशा पद्धतीने फार व्याकुळ होऊ लागली. काय करावं, बहिणीचं त्यांनी सुख तिला पाहवलं जाईना. म्हणून त्यांनी मुलाचं लग्न झाल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे, तिनं त्यांनी महाराज पाप तिच्या मनामध्ये आलं आणि मुलगाच मारून टाकायचं ठरवलं. म्हणून झोपेत असणारा मुलगा त्यांनी महाराज सावत्र आईनं अशा पद्धतीनं त्यांनी महाराज मारून टाकलेला आहे. झोपेतच मारला.
त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे उचलून त्यागणी महाराज जिथे घुष्मा मातीची शिवलिंग विसर्जित करीत होती त्या सरोवरात नेऊन टाकलं. रात्रीतून त्यागणी तिनं हा प्रसंग घडून आणलेला आहे. त्या नवीन सुनबाईला सुद्धा काहीच कळालं नाही, एवढ्या गुपचूप त्यागणी तिनं प्रक्रिया केलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यागणी सुनबाई जाग्या झाल्या. त्यांना कळालं माझा पती त्यागणी इथे नाही, रक्तानं भरलेला अंथरून तिला त्यागणी दिसलेला आहे आणि अवशेष त्यागणी महाराज शरीराचे काही भाग तिथे पाहायला मिळाले. मग घाबरली, तिला कळालं की माझ्या पतीला अशा पद्धतीनं मारून टाकले. तिने आक्रोश करायला सुरुवात केली. सर्वजण त्यागणी अशा पद्धतीनं घाबरून गेले. पण ही घुष्मा मात्र भगवान शंकराचं पूजन करत होती. दोघेही पती पत्नी महादेवाच्या पिंडी तयार करून त्याचं पूजन करत होते. त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट आली की त्यांनी तुमचा मुलगा मरण पावलेला आहे, त्याला कोणीतरी मारून टाकलेला आहे, त्याचे तुकडे तुकडे करून टाकलेले आहेत. पण तरी सुद्धा घुष्मेनं महादेवाची पूजा सोडली नाही. रोजचा जो नित्यनियम तिचा होता ती करतच राहिली महाराज. तो नित्यनियम करत असताना एकच शब्द तिच्या मुखातून बाहेर पडला, ज्यानं दिलाय तोच त्याला सांभाळेल. कारण भगवान शंकराच्या कृपेनं झाला होता ना, मग त्यानं जर मला दिलाय तर सांभाळण्याचं काम सुद्धा त्याचंच आहे, ज्यानं दिला तो सांभाळेल. एवढं म्हणून परत भगवंताची पूजा करत राहिली आणि ठरल्या नियमाप्रमाणे त्या महादेवाच्या पिंडी आपल्या हातामध्ये घेऊन ती विसर्जन करण्याकरिता निघाली आणि तिनं त्या सरोवरामध्ये त्या पिंडी विसर्जित केल्या. त्या विसर्जित करून त्यांनी परत फिरते नाही कुठं, तर चमत्कार झाला, तिचा मुलगा तिला परत डोळ्यासमोर दिसला. मुलाला पाहून अतिशय आनंदी झाली. मग तिनं म्हणायला सुरुवात केली, हा तू कसा काय आलास? मग त्यांनी महाराज भगवान शंकरही त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाले. भगवान शंकरानं घुष्मेला दर्शन दिलं. क्रोधायमान झालेले भगवान शंकर आहेत. या शंकरानं त्यांनी सांगितलं तुझ्या बहिणीनंच तुझ्या मुलाचा घात केला, म्हणून त्यांनी तिचा मी आताच निपात करून टाकतो, तिला मारून टाकतो, भगवान शंकर बोलले. त्यावेळेला घुष्मा त्यांनी व्याकुळ होऊन म्हणू लागली, ती कशीही असली तरी माझी बहीण आहे. तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. द्वेषापोटी तिनं असं केलेलं आहे. तुम्ही महादेव आहात, तुम्ही त्यांनी तिला क्षमा करा. म्हणून तिचा क्षमाभाव त्यांनी अशा पद्धतीने पाहून भगवान शंकर अजून प्रसन्न झाले आणि विचारलं तुला काय पाहिजे सांग. म्हणे काहीच नाही, तुम्ही माझ्यावर जसे प्रसन्न झालात असे सगळ्या जगावर प्रसन्न व्हावेत असं मला वाटतं, म्हणून तुम्ही त्यांनी प्रसन्न होऊन याच स्थानावरती थांबा. म्हणून भगवान शंकराला वरदान मागितलं आणि भगवान शंकर घुष्मेकरता प्रगट झाले. म्हणून घुष्मेश्वर नावानं त्यांनी ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. म्हणून 12 ज्योतिर्लिंगामध्ये असणारे हे 12वं ज्योतिर्लिंग आहे घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग. म्हणून आपल्यापासून अतिशय जवळ आहे. आपण भाग्यवान आहोत. आपल्या महाराष्ट्र प्रांतातच हे 5 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे भीमाशंकर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे आणि घुष्मेश्वर जो त्यांनी वेरूळ अजिंठ्याजवळ आपण त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहतो. असे 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. अशी ज्योतिर्लिंग कथा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. म्हणून जो कोणी ज्योतिर्लिंगाचा महिमा श्रवण करील भगवान अशा पद्धतीने त्याच्यावर प्रसन्न होतील. असा सकाळी काल्याच्या कीर्तनात होणार आहे. हे चिदान दे गा देवा तुझा विसर